आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत रहा नाशिक जनमत। आज नाशिकच्या सिडको भागामधील माऊली लॉन्स तसेच DGP नगर 2 महालक्ष्मी नगर या भागामध्ये अतिक्रमण विरोधी पथकातर्फे अनेक व्यावसायिकांचे अनधिकृत बांधकाम उचलून नेण्यात आले, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। यावेळेस मोठ्या संख्येने व्यावसायिक दास्तवलेले होते। दरम्यान अतिक्रमणाविरोधी पथकाबरोबर पोलीस पथक देखील तैनात होते। दरम्यान काही नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली। सरसकट सर्वच व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी असे यावेळेस अनेकांनी बोलून दाखवले। दरम्यान अनधिकृत व्यावसायिकांनी थाटलेली रस्त्यावरची दुकाने ताबडतोब हटवली। यावेळेस व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली होती। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक यावेळी बोलताना अविनाश पाटील सर बोलले की आज आपल्या DGP नगर भागामध्ये महानगरपालिका सिडको विभागाने अतिक्रमण काही गाड्यांचे उचलून नेले, काही गाड्यांनी उचलून नेल्या, काही फेरीवाल्यांचे उचलून नेलं। तर ही खरंच स्वागताची बाब आहे। अतिक्रमण काढलं पाहिजे जे अनधिकृत आहे, पण फक्त काही असं निदर्शनास आलं की फक्त काही दुकानांचेच फक्त अतिक्रमण काढण्यात आलं। बाकी या पूर्ण भागामध्ये मोठ्या रस्त्याला अडथळा ठरतो। या ठिकाणी हे सर्व अतिक्रमण आहे, इकडे पुढे अतिक्रमण आहे। तर हे फक्त चेहरे पाहून न करता किंवा जे महापालिकेच्या लोकांना चिरीमिरी देत नाही किंवा रीतसर पावत्याही देत नाही, जे देतात त्यांचं तुम्ही ठेवता आणि जे नाही देत त्यांचं काढता, हे चुकीचं आहे। अतिक्रमण काढलंच पाहिजे, पण सरसकट काढलं पाहिजे। जे चुकीच्या ठिकाणी आहे आणि महापालिकेची ज्याला परवानगी नाही अशा ठिकाणी सरसकट अतिक्रमण काढावं, अन्यथा आम्ही भारतीय जनता पार्टी नवीन नाशिकच्या वतीने या ठिकाणी पहिले निवेदन देऊ आयुक्तांना उद्या, आणि जर सरसकट अतिक्रमण नाही काढलं तर मग आम्ही रीतसर आंदोलनाचं त्या ठिकाणी हत्यार उभारू। आपलं नाव सर? अविनाश पाटील, अध्यक्ष, मंडलाध्यक्ष, नवीन नाशिक।